नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण सुंदर अशी ब्लाउजची बॅक नेकची डिझाइन पाहणार आहोत। त्यासोबतच या ब्लाउजला मी ट्रेंडिंग अशा स्लीव्ज बनवलेल्या आहेत। याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर ही बॅक नेकची डिझाइन मी कशी बनवली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। इथे आपली ब्लाउजची जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तसंच इथे शोल्डर 6 इंच मी टाकून घेतलेला आहे। मुंडा वगैरे शेप देऊन घेतलेला आहे। इथे गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। हे 36 साइजचं ब्लाउज आहे। यांची गळ्याची उंची 10.25 होती। त्याप्रमाणे इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। गळ्याच्या उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून मग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। आपला बॉक्स तयार करून झालेला आहे। याच्या आता आपण अर्ध करून घेणार आहोत। इथे 5 इंचावर मी मार्क करून घेतलेला आहे। तसंच 5 इंचच्या अर्ध 2.5 इंच आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे। अशा 3 मार्किंग इथे मी केलेले आहेत। वरच्या मार्किंगच्या आत अर्धा इंच आणि तिसऱ्या मार्किंगच्या बाहेर 1.5 आणि 1 इंच अशा 2 खुणा मी करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपण मटका शेप देऊन घेणार आहोत। सेंटरला आपण जी मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला हे मटक्या गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्ही खाली जी आपण 1.5 आणि 1 इंचावर मार्किंग केलेली आहे तिथे अंतर कमी जास्तही करू शकतात। हा आहे असा शेप आपण कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपलं हे जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर हा अस्तरचा कपडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि इथे मी टाचण्या लावून घेत आहे। तुम्ही इथे म्हणता की मेन कपडा फेंट आहे ना, तर मी इथे डार्क का वापरला आहे, तर हा कपडा 2 शेडमध्ये होता, फेंट आणि डार्क। स्लीव्जला डार्क कपडा येत होता म्हणून इथे अस्तर मी डार्क रंगाचं घेतलेला आहे। त्यानंतर इथे मटका शेप आपल्याला 1.5 इंचच्या अंतराने टिप मारून घ्यायची आहे आणि आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे। इथे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला असे कट देऊन घ्यायचे आहेत। कट देताना व्यवस्थित द्या। आपण जिथे टिप मारलेली आहे तिथला कपडा कट नाही झाला पाहिजे। त्यानंतर अस्तर आतल्या साईडने टाकून आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे।
अस्तर आपण बाकीच्या साईडनेही मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहोत। इथे मी मोठी टीप करून अस्तर जोडून घेत आहे। आपल्या अस्तरला घोळ आला नाही पाहिजे, व्यवस्थित हात फिरून आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे आपण मेन कपडा थोडा एक्स्ट्राचा सोडलेला आहे, त्याच्यामुळे काही आपल्याला अडचण येत नाही। त्यानंतर इथे मी टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे। इथे आपल्याला या पद्धतीने टक्स मार्क करून टक्स मारून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे। इथे तुम्ही आत बाहेरही करू शकतात, पण कंबरपट्टी लावल्यामुळे पोटाच्या साईडने आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित बसतो, पाठीमागून उचलत नाही। त्यामुळे इथे नक्की कंबरपट्टी लावत जा। त्यानंतर इथे मी 10 इंच उंचीचा आणि 6.5 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे। याचा आपण बो बनवणार आहोत। इथे एका साईडने मी हा डबल फोल्ड करून टिप मारून घेत आहे। हा कपडा आपल्याला या पद्धतीने ठेवून साईडने टिप मारून घ्यायची आहे। त्यानंतर हे आपल्याला या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि याचे कॉर्नर व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहेत।
त्यानंतर इथे अजून 2 तुकडे घेतलेले आहेत मी. हा कपडा आपला 9 इंच उंचीचा आहे आणि 5.5 इंच रुंदीचा आहे. या पद्धतीने हा बो इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 9 इंच
रुंदीची पट्टी तयार करून घेतलेली आहे। ह्याची उंची म्हणाल तर 1 इंच आहे। त्याचा आपण या पद्धतीने सेंटर काढून घेणार आहोत। तिथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। मी 8 इंचाची लेस लावून घेणार आहे। ही पट्टी साईजनुसार कमी जास्त होऊ शकते। हा 36 साईजचा ब्लाऊज असल्यामुळे इथे मी 8 इंचाची पट्टी तयार 8 इंचाची पट्टी घेतलेली आहे। साईज जर कमी जास्त झाली तर तुम्ही ही पट्टी कमी जास्त करू शकतात। त्यानंतर ही लेस आपण इथे लावून घेणार आहोत। इथे वरून आपण 3 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आणि ही पट्टी इथे लावून घेणार आहोत। मागच्या साईडने नॉट लावण्याऐवजी तुम्ही या पद्धतीने नवीन अशी डिझाईन तयार करू शकतात। या पद्धतीने सुंदर अशी बॅकनेकची आपली डिझाईन तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा डिझाईन ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।